दिनांक 11/9/2025 प्रति माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय अंबाजोगाई विषय महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेला अध्यादेश तात्काळ रद्द करण्याबाबत महोदय हे निवेदन आम्ही महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय ओबीसी समाजाच्या प्रतिनिधी संघटना महाराष्ट्राच्या शासनाकडे अत्यंत गंभीरपणे सादर करत आहोत। महाराष्ट्र समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने काढलेला दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजीचा अध्यादेश घटनाबाह्य असंविधानिक आणि सामाजिक न्याय व समानतेच्या तत्वाचा भंग करणारा असल्याने यावर आम्ही तीव्र आक्षेप व्यक्त करत आहोत। हा अध्यादेश राज्यातील मूळ ओबीसी समाजावर थेट आणि गंभीर अन्याय करणारा आहे। हा अध्यादेश केवळ राजकीय दबावापोटी घेतलेला निर्णय असून तो खालील कायदेशीर आणि सामाजिक बाबींचा भंग करतो। एक घटनात्मक मूल्यांचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान, इंदिरा साहनी खटल्यातील आणि इतर निर्णयांचा भंग, भारतीय राज्यघटनेने आरक्षणाचा आधार सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाने मानलेला आहे। आर्थिक मागासलेपण हा आरक्षणाचा एकमेव निकष नाही। इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 1992 या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आणि इतर खटल्यात माननीय उच्च न्यायालय यांनी हे स्पष्ट केलेले आहे। महाराष्ट्र समाज सामाजिक आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या प्रगत असल्याचा अनेक आयोग आणि न्यायालयाने उल्लेख केलेला आहे। अशा प्रबळ समाजाला केवळ आंदोलनाच्या दबावामुळे ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करणे हे घटनात्मक चौकटीच्या विरोधात आहे। समानतेच्या अधिकारावर घाला घटनेच्या अनुच्छेद 14, 15 आणि 16 नुसार प्रत्येक नागरिकाला समानतेचा आणि सार्वजनिक रोजगारात समान संधीचा अधिकार आहे। या अध्यादेशामुळे मराठी समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देऊन दुहेरी आरक्षणाचा लाभ मिळत आहे। कारण त्या आधी आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी आरक्षणाचा लाभ मिळत आहे। हा दुहेरी लाभ केवळ असंवैधानिक नाही तर मूळ ओबीसी समाजाच्या हक्कावर थेट अतिक्रमण आहे। नंबर 2 ओबीसी समाजावरील गंभीर आणि अपरिवर्तनीय अन्याय, संधीचे संकुचन। मूळ ओबीसी प्रवर्गात आधीपासून 350 हून अधिक अत्यंत मागासलेल्या जातींचा समावेश आहे, ज्यांना अद्यापही पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही। प्रगत आणि मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश केल्यास या मूळ मागासलेल्या जातींना मिळणाऱ्या शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमधील संधी अक्षरशः संपुष्टात येईल। राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम, हा अध्यादेश केवळ शिक्षण आणि नोकरी पुरता मर्यादित नाही